पळशी झाशी तीर्थक्षेत्रासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर। अरुण मारोडे पाटील। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महंत श्री शंकरगिरी महाराज तीर्थस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून 2 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आला असून त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवे बळ मिळाले आहे। महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने दिनांक 13 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार पळशी झाशी येथील ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती मिळणार असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे। सदर निधीतून तीर्थक्षेत्रावर भव्य सभागृह, सुसज्ज प्रसादालय, भाविकांसाठी प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सोयी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे। सण उत्सव व महाशिवरात्री यात्रेच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते। वाढत्या भाविक संख्येचा विचार करून सुविधा उभारण्याची मागणी स्थानिक माजी सरपंच अरुण पाटीलसह ग्रामस्थ व संस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती। या निधीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच माजी कामगार मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती पळशी झाशी येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण मारोडे पाटील यांनी दिली आहे। त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। अरुण पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हा उपप्रमुख राहुल मारोडे सह इतर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते। माजी सरपंच अरुण पाटील मारोडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की हा निधी केवळ आर्थिक मदत नसून भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान आहे। लोकप्रतिनिधींनी दिलेला शब्द पाळत विकासासाठी पुढाकार घेतला, याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। या निर्णयामुळे पळशी झाशी तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला असून भविष्यात हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास अरुण पाटील यांनी व्यक्त केला आहे। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा।